श्वेता नावाची महिला गावात आपला संसार करत होती. लग्न झालं होतं. त्यानंतर पती आणि तिचा संसार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झाला होता. पतीवर असलेले प्रेम श्वेता त्याला बोलावून दाखवत होती. तुमच्यासारखा पती माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे कल्याण झाले. अशा एक ना अनेक प्रकारे श्वेता नवऱ्यावर किती प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करू लागली होती. शेवटी पती हा देखील खुश होऊन लागला होता, कारण पत्नी एवढ्या प्रेमाचा माझ्यावर वर्षाव करते म्हणजे तिचे खूप प्रेम माझ्यावर आहे. त्यामुळे तो श्वेताला बाहेर फिरायला घेऊन जाऊ लागला. दोघांच्या रात्री देखील रंगीन होऊ लागल्या आणि या रंगीन रात्रीतून श्वेता ही गरोदर राहिली. श्वेता गरोदर राहिल्यानंतरही घरातील वातावरण अतिशय आनंदी झाले. घरात नवीन पाहुणा येणार, त्यामुळे घराला अजून शोभा येणार असे श्वेता पतीला म्हणू लागली होती आणि दोघांचा प्रेमाचा बहर खूपच वाढायला सुरुवात झाली होती. या दरम्यान श्वेताला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर घरात खर्च वाढला. मुलीच्या दवाखान्याचा खर्च, घरातील खर्च, यामुळे श्वेताच्या घरची परिस्थिती नाजूक स्वरूपाची झाली होती. कारण पती या गावात काम करत असल्यामुळे त्याची कमाई कमी होती. त्यामुळे या अडचणीतून कसा मार्ग काढायचा असा विचार पती पत्नीचा सुरू झाला होता. श्वेता ही देखील पतीला काम करते असे म्हणू लागली होती, परंतु तिच्या पतीने श्वेताला काम करण्यास नकार दिला. मी आहे तोपर्यंत तुला काम करण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारे श्वेताचा पती तिला म्हणू लागला. मात्र घरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. मुलगी 1 वर्षाची झाली होती. तिच्या भविष्याची चिंता श्वेता आणि तिच्या पतीला पडू लागली होती. त्यामुळे श्वेताच्या पतीने शहराच्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. शहराच्या ठिकाणी जास्त प्रमाणात पैसे मिळतील आणि घरातील सर्व खर्च भागेल असे त्याला वाटू लागले होते. शेवटी पत्नी श्वेता हिने देखील बाहेर गावी काम करण्यास पतीला परवानगी दिली. त्यानुसार श्वेताचा पती हा बाहेर गावी कामाला गेला. आता पती हा 8 दिवसातून येऊ लागला. त्यानुसार घरात पैसा येऊ लागला होता. घरातील अडचणी होत्या त्या दूर होऊ लागल्या होत्या. पती 8 दिवसाला येत असताना आता तो महिन्याला घरी येऊ लागला. पत्नी श्वेता मात्र आता हैराण होऊ लागली, कारण घर चालवण्यासाठी गेलेला पती तिला महिन्याला भेटू लागला होता. त्यामुळे जो पतीचा सहवास तिला पाहिजे होता तो मिळणे कठीण झाले. शेवटी पती पत्नीचे मोबाईलवर बोलणे होत होते, मात्र प्रत्यक्षात भेट नसल्याने श्वेताला पतीची आठवण यायची. मुलगी मोठी होऊ लागली होती. पतीचा विरह श्वेताला कठीण जात होता. त्यामुळे तिने मोबाईलवर एक फेसबुक अकाउंट ओपन केले. विरंगुळा म्हणून ती फेसबुकचा वापर करू लागली. या दरम्यान तिचा फेसबुक अकाउंटला एका मित्राची रिक्वेस्ट आली. ती रिक्वेस्ट तिने स्वीकारली. त्या मित्राचे नाव होते अक्षय. अक्षय हा 12वीचे शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडला होता. दोघांच्या गप्पा फेसबुकच्या माध्यमातून सुरू झाल्या. सुरुवातीला श्वेताने अक्षय याच्याकडे एवढे लक्ष दिले नाही, मात्र जेव्हा तिला रात्रीची आठवण येऊ लागली त्यावेळी 1-2 तास ती अक्षय बरोबर गप्पा मारू लागली. अक्षय हा देखील तरुण होता आणि तिच्या वयापेक्षा खूप लहान होता, तरी श्वेता याच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागली होती. या दोघांच्या गप्पामध्ये अक्षय हा श्वेताच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी श्वेता ही देखील त्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या समोर अशी माहिती आली की अक्षय हा श्वेता राहत असलेल्या गावापासून काही अंतरावर राहत होता. जेव्हा दोघांनी एकमेकांच्या गावाचा परिचय करून घेतला त्यावेळी दोघेही खूप आनंदी झाले, कारण दोघांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता भासणार नव्हती. दोघांची फेसबुक मैत्री आता एकमेकांच्या भेटीपर्यंत गेली होती. अक्षय याने श्वेताला एवढे प्रेमात पाडले की आता श्वेताला तिच्या पतीची आठवण देखील येत नव्हती. श्वेताचा पती हा शहराच्या ठिकाणी काम करत होता, तर अक्षय हा आता घरी येऊन श्वेता बरोबर काम करत होता. श्वेताला तरुण भेटला होता. तिच्या वयापेक्षा 10 वर्षांनी अक्षय लहान होता. त्यामुळे श्वेताच्या पतीची कमतरता अक्षय भरून काढू लागला. अक्षय याला श्वेता भेटल्यामुळे तो देखील आनंदी होता. श्वेता मात्र तिच्या मर्यादा ओलांडून राहू लागली होती. घरात 4 वर्षाची मुलगी आहे. पती बाहेर गावी घर संसार चालवण्यासाठी काम करतो, हे सर्व ती विसरून गेली. काही काळ निघून गेला तेव्हा श्वेताच्या पतीला संशय येऊ लागला की पत्नी आपल्यापासून काहीतरी लपवित आहे. तेव्हा त्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. बाहेर गावी असलेल्या श्वेताच्या पतीने रात्री उशिरा अचानक गावाकडे जायचे ठरवले. त्यानुसार तो 15 जून 2025 रोजी गावाकडे आला. पत्नी श्वेताला याविषयी काही माहिती दिली नव्हती. रात्रीचे 10:30 वाजले होते. आता श्वेता झोपली असेल म्हणून तिच्या पतीने श्वेता हिला आवाज दिला नाही, तर घराच्या पाठीमागून एक दरवाजा होता. त्या दरवाजाने श्वेताचा पती घरात आला. घरात प्रवेश केल्यानंतर श्वेता आणि अक्षय हे ज्या अवस्थेत होते ते पाहून श्वेताचा पती हादरून गेला, कारण त्याला तो संशय होता तोच संशय खरा ठरला होता. अक्षय आणि श्वेता एकमेकांच्या बाहुपाशात रंगीन झाले होते. पती आल्याने श्वेताने पाहिल्यानंतर ती घाबरून गेली. तिला वाटले आता पती तिला मारेल,
मात्र पतीने काहीच केले नाही. अक्षय याला घरात थांबण्यास सांगितले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा भावकीमध्ये श्वेताच्या माहेरच्या मंडळींना बोलावून घेतले. त्यावेळी जो काही प्रकार श्वेता करत होती त्याची माहिती दिली. पण एक वेळ मी माफ करतो असे म्हणून तो श्वेता बरोबर राहण्यास तयार झाला. परंतु श्वेताला विचारल्यानंतर श्वेताने अक्षय याच्याबरोबर राहणार असल्याचा निर्णय घेतला. अक्षय याने देखील मी श्वेताला सांभाळतो असे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहमतीने अक्षय आणि श्वेता या दोघांना बरोबर राहण्याची संमती सर्वांनी दिली. श्वेताने मात्र 4 वर्षाच्या मुलीचा आणि पतीचा विचार केला नाही. तिला अक्षय आवडू लागला होता. सर्वांच्या सहमतीने अक्षय बरोबर श्वेता गेली. आता श्वेताच्या घरी पती आणि तिची 4 वर्षाची मुलगी राहू लागली. जवळपास 1 आठवड्याचा कालावधी निघून गेला. अक्षय याने केलेल्या कारनाम्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला घरातून हाकलून दिले. त्यामुळे अक्षय याची देखील अडचण झाली होती, कारण खिशात पैसा नसल्यामुळे कोणतीही हालचाल करणे शक्य नव्हते. श्वेता बरोबर राहण्याचे स्वप्न तर अक्षय याने पाहिले होते, मात्र परिस्थिती पाहता श्वेताला सांभाळणे कठीण जाईल. त्यामुळे त्याने श्वेताला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्याबरोबर तुला ठेवणे शक्य नाही, तुझ्या नवऱ्याकडे निघून जा असे अक्षय म्हणू लागला. त्यावेळी श्वेताचे डोळे उघडले. खरं प्रकरण तर इथून पुढे सुरू झालं. काही दिवसांनी अक्षय याने श्वेताला सांभाळण्यास संपूर्ण नकार दिला. प्रकरण पुन्हा महिला हक्क समितीच्या कार्यालयात पोहोचलं. संबंधित महिलेच्या पतीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. आपण तिला सांभाळणार नाही असं तिचा प्रियकर सांगत होता. ती रडत होती. पती आणि सासू तिच्या बाजूलाच उभे होते. शेवटी तिने आपल्या पतीचे पाय धरले. आपल्याला नांदवावे अशी विनंती करू लागली. पण नवऱ्याने जीव गेला तरी चालेल, पण तुला नांदवणार नाही, तुझा स्वीकार करणार नाही, मरेन पण तुला ठेवणार नाही अशी थेट भूमिका घेतली. त्यामुळे श्वेताची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती. आता श्वेता ही माहेरी राहत आहे, मात्र सुखी संसारात विघ्न आणून श्वेताने हा पराक्रम केला होता. तिला त्याच्या शिक्षा मिळाली. ही घटना घडलेली आहे बिहार राज्यातील एका गावामध्ये. त्यामुळे केवळ वाचण्याच्या आहारे जाऊन असे काही करू नका, एवढेच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचे आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.